विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला टीईटी सीईटी असेल किंवा मग 7वीची स्कॉलरशिप असेल त्याच्यामध्ये परिमेय संख्या किंवा त्याला आपण अपूर्णांक पण म्हणू की असा प्रश्न येतो 3/8, 13/21, 4/7, 9/11 या पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास शेवटून दुसरी संख्या कोणती? म्हणजे अपूर्णांकाचा चढता क्रम, उतरता क्रम हे आपल्याला विचारलं जातं. मग ते काढण्यासाठी सोपी पद्धत कोणती आहे ते मी सांगतो. आता या संख्या पुन्हा मी लिहून घेतलेल्या आहेत आणि आता काय करायचं, जे अंश आहेत या संख्यांचे त्यांच्यावर काय करायचं, 0 0 मानून घ्यायचा. 0 0 0 0 आणि छेदाने काय करायचंय, त्याला आता पूर्ण भाग जाईपर्यंतच भागायचंय. म्हणजे कसं, इकडे पहा, 8 1 8, 8 त्रिक 24, त्यानंतर 21 1 21, 21 1 26 असेल, त्यानंतर 7 1 7, 7 5 35 आणि 11 1 11, 11 8 88 एवढं. आता या ज्या किमती आलेल्या आहेत आपण पूर्ण भाग दिल्यानंतर 3 6 5 8 या ज्या संख्या आलेल्या आहेत त्यांचा चढता उतरता क्रम म्हणजे या पूर्णांकांचा किंवा परिमेय संख्यांचा चढता उतरता क्रम. कसं पहा, आता मी जर लिहिलं ते किती येईल, उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे जायचं आपल्याला. म्हणजे येईल 1 नंबरला, येईल 2 नंबरला, येईल 3 आणि ही येईल 4 नंबरची संख्या. आणि आपल्याला विचारलंय काय की पुढील संख्या उतरता क्रमाने लिहिल्यास शेवटून दुसरी संख्या, शेवटची संख्या कोणती आली उतरता क्रम लावल्यानंतर 4 नंबरची म्हणजे 3/8 आली. आणि आपल्याला विचारली 2 नंबरची म्हणजे ही येणार आहे दुसऱ्या क्रमांकाची संख्या येणार आहे 4/7 म्हणजे आपलं उत्तर येईल 4/7. ही आहे कोणत्याही अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम किंवा परिमेय संख्यांचा चढता उतरता क्रम करण्याची अगदी सोपी पद्धत.